कालच्या मिनी ब्लॉगला तुम्ही सर्वांनी एवढा छान प्रतिसाद दिला, खरंच मला खूप छान वाटलं की तुम्हालाहीच वाटते की मी सुद्धा माझे मिनी ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवावे. तर तुम्हा सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. रोज रोज उठा, रोज तेच करा, कंटाळा येतो. कधी कधी तसं वाटते सोडूनच द्यावं सर्व, नुसतं आराम करावं. पण आराम करून काहीच चालत नाही, कारण आपल्या पाठीमागे सर्व आपल्या जबाबदाऱ्या असतात. त्याच जबाबदाऱ्या आपल्याला सतत सांगत असतात, थकायचं नाही, थांबायचं नाही, पुढे चालत राहायचं. बिट्टूचं स्कूल सुटला आणि रोजप्रमाणे मी तिला घ्यायला गेली. येताना आम्हाला तिचे मित्र सुद्धा मिळाले. हे छोटेसे पप्पी जे तिला खूप आवडतात. म्हणाली मम्मी मी त्यांना घेते, पण सोबत त्यांची मम्मी पण होती बाजूला, जी सतत रागवत होती दुसऱ्यांवर, बाजूला येणाऱ्या जाणाऱ्यांना. तिला म्हटलं अजिबात हात लावू नको, ती तुला चावेल. तिकडनं येताना बिट्टू सांगत होती की तिच्या फ्रेंड सोबत ना तिचं थोडंसं झगडा झाला. ती समोर बसलेली होती चेअरवर आणि तिचे फ्रेंड जरा मागे बसलेले होते. ते त्यांना बोलवत होती, पण ते यायला तयार नाही, त्यामुळे ती रागवलेली होती. घरी येताना आम्ही चॉकलेट पण घेतलं, कारण की रोज आम्हाला दुकानामधून चॉकलेट पाहिजेच, त्यामुळे कधी कधी मार पण खातो. मग मी पण इथे जेवण घेतलं. आज होतं कढी आणि गवाराच्या शेंगा, त्याला मस्त शेंगदाण्याचं कूट लावून, सोबतच होती माझी काकडी. जेवण करून 2 मिनिटं रूम मध्ये का आली का लगेच बिट्टू माझ्या मागे आली. 1 मिनिटाचा व्हिडिओ होता जो मला एडिट करायचा होता, पण तो 1 मिनिटाचा व्हिडिओ साधारणतः अर्धा पाऊण तास पुरला, कारण की मॅडम माझ्या जवळ होत्या. मग तो फोन ठेवला बाजूला, तिच्यासोबत थोडीशी मस्ती केली, तयारी केली, ट्युशनला सोडून दिली. त्यानंतर इथे मिस्टर कारला वॉश करत होते. त्यांना ऑर्डर दिली की गाडी मस्त चकाक झाली पाहिजे, एकदम चमकली पाहिजे, आणि मी आतमध्ये येऊन आराम करत होती. सासूबाईला म्हटलं ह्या लाल गोंड्या आल्यात त्या तोडून घ्या. तर असा होता माझा आजचा दिवस.